सर्वात सोपी करायला भाजी म्हणजे बटाट्याची भाजी. बटाटे नेहमी अवेलेबल असतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी करतो. आज आपण अशाच एक वेगळ्या चवीची बटाट्याची भाजी करणार आहोत. टिफिनसाठी किंवा पटकन वरण भातासोबत सुकी भाजी खायची असेल तर नक्की ट्राय करून बघा ही भाजी. मी सालं काढून 3 ते 4 बटाटे कट करून घेतलेत, त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात. आता कढईमध्ये तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे. मी लसूण बारीक कट करून घेतला आहे, हवं तर तुम्ही कुटून घेऊ शकता. आता याला छान परतल्यानंतर यात जे आपण कापून घेतलेले बटाटे टाकून घेऊया आणि याला छान परतून घेऊया. 1-2 मिनटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. 3 लाल मिरच्या घेतल्यात, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 ते 3 चमचे धने घ्या. हा मसाला तुम्ही असंही करून ठेवू शकता. 3-4 मिरे घातलेत आणि 2 चमचे बेसन. आता हे मिक्सरला छान फिरून याचा मसाला तयार करून घेऊया. हे पहा, बटाटे अर्धवट शिजलेत. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. लाल तिखट 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरला आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता याला छान परतून घ्यायचं आहे, कारण बाकीचे मसाले आपण ह्याच्यात वापरणार नाही. मसाला आपण वेगळा तयार करून घेतला आहे बटाट्यासाठी. आता जो मसाला आपण तयार करून घेतला आहे ते ह्याच्यामध्ये टाकू. तुम्ही बाकी सुक्या भाज्यांसाठीही हा मसाला वापरू शकता, जसं फुलगोबी, पत्तागोबी, त्यातही छान लागतो. थोडासा जाडसर कुटून घ्यायचा. हे पहा, ही भाजी चवीला छान लागते. जसं आपण वरण भातासोबतही खाऊ शकतो किंवा टिफिनला नेण्यासाठीही मस्त अशी भाजी तयार होते. आता आपण ही सुकी भाजी केलेली आहे. जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल याच मसाल्यामध्ये तर 2 वाट्या गरम पाणी टाका, म्हणजे मस्त अशी रस्सेदार भाजी तयार होते, जी भातासोबतही खाता येईल. थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे वरतून. बेसन आणि शेंगदाणे छान शिजतील आणि छान चव येईल त्याची. 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. वरतून कसुरी मेथी किंवा कोथिंबीर पसरून घ्या. चटपटीत अशी भाजी झालेली वेगळ्या चवीची. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.